सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीला धरू नका, आंदोलन मागे घ्या, चर्चेतून तोडगा काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 35 आगारांमध्ये चक्काजाम, कोकणावरही परिणाम, मुंबई नागपूरचं राज्यभरात आंदोलन। एसटी आंदोलनाची सरकारकडून दखल, उद्योगमंत्र्यांकडून आज एसटी कर्मचारी संघटनांना चर्चेचं निमंत्रण, तर कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास लगेच एसटी सुरू करू, कृती संघ समितीच्या संदीप शिंदेंचा दावा, तर संप कधी कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट असल्याचा सदावर्तेंचा आरोप। मराठवाड्यात अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका, 12हून अधिक जणांचा मृत्यू, परभणी, हिंगोली, नांदेडमधील 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 169 जनावरं दगावली। हिंदू धर्मियांचा इतर धर्मियांसोबतही संपर्क ठेवायला हवा, संघाच्या समन्वय बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघ पदाधिकाऱ्यांना निर्देश। वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समरजित घाटगे यांचा दावा, विधानसभेत कागलमध्ये घाटगेंविरुद्ध मुश्रीफ सामना होण्याची शक्यता। मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, खासदार संजय राऊत यांचा आरोप, शिल्पकार आपटे वर्षावर लपून बसलाय का पहा, राऊतांचा टोला। महाराष्ट्रात शक्ती कायदा मंजूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मुंबईत आंदोलन, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, रोहिणी खडसेंचा आंदोलनात सहभाग। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी, शोधासाठी पोलिसांची 7 पथकं, 8 दिवसांपासून आपटेचा शोध सुरू। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टर रोडला सीलिंगशी जोडण्याचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा, सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। ऐतिहासिक परंपरा असलेल्या मारबत उत्सवाला नागपुरात सुरुवात, इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत या घोषणा देत मिरवणूक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।